नमस्कार. बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. भक्तांनो, मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून देवघरातील कलशातील नारळ संकेत देतो तेव्हा काय समजावे आणि कशा पद्धतीचे संकेत देतो हे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. भक्तांनो, भारतीय संस्कृतीत देवघर पूजास्थान भक्तांनो हे केवळ पूजेचे ठिकाण नसून ते दैवी ऊर्जा आणि कुल परंपरेचे केंद्र मानले जाते. देवघरात ठेवलेला कलश व त्यावरील नारळ हा फार महत्त्वाचा घटक आहे. अनेक घरामध्ये असा अनुभव येतो की देवघरातील कलशातील नारळ काही विशिष्ट संकेत देतो. लोकमान्यतेनुसार असे संकेत मिळाले तर कुलदेवतेची कृपा, उपस्थिती किंवा वास ध्यान घरात आहे असे समजावे. भक्तांनो, कलश आणि नारळ यांचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे? कलश म्हणजे ब्रह्मांडाचे प्रतीक आहे. त्यात पाणी, सुपारी, नाणी, आंब्याची पानं आणि वर नारळ ठेवला जातो. नारळाला श्रीफळ म्हटले जाते कारण तो शुद्धता, त्याग आणि पूर्णत्व दर्शवतो. वरचा कठीण कवच अहंकार असतो. आतला पांढरा गर शुद्ध आत्मा, पाणी, जीवनशक्ती असते. म्हणूनच भक्तांनो, देवघरात नारळ केवळ वस्तू नसून तो दैवी संदेश वाहक मानला जातो. कोणते संदेश मिळाले तर समजावे की कुलदेवतेचा वास आपल्या घरामध्ये आहे. पहिली गोष्ट म्हणजे नारळ दीर्घकाळ खराब न होणे. साधारणपणे नारळ काही दिवसात खराब होतो, पण देवघरातील नारळ महिने तसेच राहतो. त्याला वास येत नाही, बुरशी लागत नाही. तर लोकमान्यतेनुसार हे कुलदेवतेच्या संरक्षणाचे व उपस्थितीचे लक्षण मानले जाते. आपोआप नारळावर तळे जाणे, कधीकधी कोणताही धक्का न लागता नारळाला स्वतःहून तडा जातो. याचा अर्थ असा लावला जातो की भक्तांनो, घरातील नकारात्मक ऊर्जा तो शोषून घेतो. येणारे संकट देवतेने स्वतःवर घेतले हे संकेत कुलदेवताच्या सतर्कतेचे मानले जाते. भक्तांनो, नारळातून पाणी गळणे, कलशातील नारळातून हळूहळू पाणी गळू लागणे हेही एक संकेत, महत्त्वाचे चिन्ह मानले जाते. शुद्धतेनुसार कुलदेवता घरातील बदलांची सूचना देत आहे. एखादी पूजा, नवस किंवा विसरलेली परंपरा आठवून करून देत आहे. लक्षात ठेवा. अशा वेळी घरात शांतता ठेवून देवाचे नामस्मरण करावे. नारळ हलका वाटणे. काही वेळा नारळ हातात घेतल्यावर तो असामान्यपणे हलका वाटतो. लोकमान्यतेनुसार नारळाने आपले कर्म पूर्ण केले आहे, म्हणजेच त्याने घराचे संरक्षण करून आपली ऊर्जा खर्च केलेली आहे. हेही कुलदेवतेच्या कृपेचे संकेत मानले जाते. भक्तांनो, देवघरात वेगळी शांतता जाणवणे. नारळाशी थेट संबंध नसला तरी देवघरात बसल्यावर अचानक मन शांत होणे, अंगावर शहारा येणे, ध्यान लागणे हे सर्व अनुभव कुलदेवतेच्या वासाचे संकेत मानले जातात. आणि कलशातील नारळ त्या ऊर्जेचे केंद्र असतो असे मानले जाते. अशा संकेत मिळाल्यावर काय घाबरायचं कारण नाही. लक्षात ठेवा. तर काय करायचं आहे आपल्याला? घाबरू नये. नारळ त्वरित फेकू नये. स्वच्छ कपड्यात ठेवावा. कुलदेवतेचा जयघोष किंवा साधा जप करावा. शक्य असल्यास कुलदेवतेची छोटी पूजा करावी. नारळ पूर्णपणे खराब झाल्यास तो वाहत्या पाण्यात किंवा झाडाच्या मुळाशी विसर्जित करावा. एक महत्त्वाची आठवण, हे सर्व संकेत श्रद्धा, अनुभव आणि परंपरा यावर आधारित आहेत. भक्तांनो, प्रत्येक घराची कुलपरंपरा वेगळी असते, परंतु एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायची आहे, जिथे श्रद्धा आहे तिथे देवत्व आपोआप प्रकट होते. यावरून भक्तांनो सांगण्यात येतं की देवघरातील कलशातील नारळ जर असे संकेत देत असेल तर ते कुलदेवतेच्या कृपेचे संरक्षण आणि उपस्थितीचे लक्षण मानले जाते. अशा वेळी मनात भीती न ठेवता कृतज्ञता, नम्रता आणि भक्ती ठेवावी. कुलदेवता सदैव तुमच्या घरावर कृपा करो. जर हवे असेल तर भक्तांनो, या गोष्टीवरती सर्वांनी माहिती घ्यावी. तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची माहिती आहे. देवघरातील कलशातील नारळ आणि कुलदेवतेचा वास. काही घरे अशी असतात जिथे देवघरात ठेवलेला नारळ फक्त ठेवलेला नसतो,
तर तो घराच्या ऊर्जेशी जिवंतपणे जोडलेला असतो. अशा घरामध्ये नारळाकडून मिळणारे संकेत अधिक स्पष्ट आणि भावनिक असतात. नारळावर देवतेसारखी आकृती दिसणे. काही वेळा भक्तांना नारळावर रेषा, डोळ्यासारखी आकृती, त्रिशूल, टिळा किंवा मुखासारखा आकार दिसतो. लोकमान्यतेनुसार हे सामान्य योगायोग नसून कुलदैवतेने आपली ओळख दिलेली आहे असे मानले जाते. अशा वेळी नारळाकडे दुर्लक्ष न करता मनात नमस्कार करून ठेवावा. नारळ बदलण्याचा सतत विसर पडणे. कधीकधी असे होते की नारळ बदलायचा असतो, पण काही ना काही कारणाने तो बदलला जात नाही आणि तो तसाच राहतो. श्रद्धेनुसार याचा अर्थ हा नारळ अजूनही देवतेच्या सेवेत आहे, म्हणूनच कुलदेवतेने तो नारळ अजून स्वीकारलेला आहे. नारळ बदलताना मन अडखळणे. भक्तांनो, नारळ बदलायला हात जातो, पण भक्तांनो मन शांत नाही, हात थांबतो, नकळत डोळे पाणवतात. हे फार गंभीर संकेत मानले जातात. याचा अर्थ कुलदेवतेचा वास फार जवळ आहे. अशा वेळी जबरदस्ती न करता थोडा वेळ देवघरात शांत बसणे योग्य मानले जाते. भक्तांनो, घरात अचानक शुभ घडामोडी घडणे. देवघरातील नारळाकडून भक्तांनो संकेत मिळाल्यानंतर जर अडकलेली कामे मार्गी लागली, घरातील वाद भांडण तंटा कमी झाला, आजारपण कमी झाले, आर्थिक अडचणी सैल झाल्या, तर हे कुलदेवतेच्या कृपेने स्पष्ट लक्षण मानले जाते. कुलदेवता आधी सूचना देते, नंतर कृपा करते भक्तांनो आपल्यावरती. नारळ बदलल्यानंतरही घरात तोच गंध जाणवणे. काही घरामध्ये नारळ बदलल्यानंतरही देवघरात वेगळा गंध, शांत शुद्ध वातावरण, प्रसन्नता जाणवत राहते. हे असे मानले जाते की भक्तांनो कुलदेवता नारळात नाही तर घरातच स्थिर झाली आहे. ही अतिशय दुर्मिळ पण पवित्र अनुभव मानला जातो. कुलदेवतेचा वास असताना घरातील लोकांवर होणारे परिणाम. लहान मुले देवघराकडे आपोआप ओढली जातात. घरातील वृद्ध शांत होतात. स्त्रियांना देवपूजेची प्रेरणा वाढते. घरात खोटे बोलणे, वाईट विचार भक्तांनो घरात वाईट विचार कमी होतात. हे सर्व संकेत एकत्र दिसणे तर कुलदेवतेचा वास नक्कीच घरात आहे असे मानले जाते. अशा वेळी तुम्हाला चुका टाळायच्या आहेत. तर कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत? नारळाची थट्टा तुम्हाला करायची नाही. हे सगळं अंधश्रद्धा आहे असे देवघरात बोलू नये. नारळ फेकून देऊ नये. देवघर स्वच्छ ठेवू नये भक्तांनो, कारण श्रद्धेनुसार देव संकेत देतो, पण अहंकारात माणूस ते ओळखत नाही. बाळूमामांच्या विचारानुसार एक संकेत आहे, देव बाहेर शोधायचा नसतो. जेव्हा कुलदेवतेचा वास घरात येतो तेव्हा नारळ बोलतो भक्तांनो, पण ऐकायची तयारी माणसाची असावी. भक्तांनो, देवघरातील कलशातील नारळ जर संकेत देत असेल तर तो सामान्य नारळ राहत नाही. तो बनतो कुलदेवतेचा साक्षीदार, घराचा रक्षक आणि भक्तीचा दुवा बनतो भक्तांनो तो. तसेच भक्तांनो, काही वेळा देव संकेत देतो, पण ते संकेत डोळ्यांनी दिसत नाहीत, मनाने जाणवतात. अशाच सूक्ष्म संकेताचा केंद्रबिंदू म्हणजे देवघरातील कलशातील नारळ. घरात अचानक भीतीऐवजी आधार वाटू लागणे. जेव्हा कुलदेवतेचा वास घरात असतो तेव्हा अडचणी असून पण मन घाबरत नाही. संकट समोर असून आतून आवाज येतो, काही होणार नाही. एक अदृश्य आधार जाणवतो भक्तांनो. हे लक्षण मानसिक नाही, आध्यात्मिक मानले जाते. नारळ हा त्या आधाराचा मुख साक्षीदार आहे. संकट येऊन सुद्धा वळणावर थांबणे. अनेक भक्त सांगतात, मोठं संकट येणार होतं पण शेवटच्या क्षणी ते निघून गेलं, टळलं. आपल्या हिंदू श्रद्धेनुसार कलशातील नारळाने आधीच ती नकारात्मक ऊर्जा शोषलेली असते. कुलदेवतेने घरावर संरक्षण कवच टाकलेले असतं, म्हणूनच संकट येतं पण घरात शिरत नाही भक्तांनो. देवघरात एकटे असताना जडपणा जाणवणे. काही वेळा देवघरात एकटे बसल्यावर नारळाकडे पाहताना डोळे आपोआप पाणवतात. हे दुःख नसते, तो असतो आत्म्याचा भार, हलका होण्याचा क्षण असतो. लोकमान्यतेनुसार कुलदेवता भक्ताचं ओझं स्वतःवर घेत असते.
घरातील चुकीच्या माणसांचे आपोआप दूर जाणे भक्तांनो. जेव्हा कुलदेवतेचा वास घरात स्थिर होतो, घरात वाईट हेतूने येणारे लोक कमी होतात, नकारात्मक बोलणारे लोक दूर होतात, घरातील फसवणूक खोटेपणा थांबतो. कारण श्रद्धेनुसार भक्तांनो जेथे देव वास करतो तिथे अधर्म टिकत नाही. नारळ बदलल्यानंतर अनपेक्षित अश्रू, कधीकधी नारळ बदलताना किंवा विसर्जन करताना डोळ्यात पाणी येते भक्तांनो. हे अश्रू दुःखाचे नसतात, ते असतात कृतज्ञतेचे, मुक्ततेचे, देवाशी जोडलेले असतात भक्तांनो. हे अश्रू, हा क्षण फार थोड्या भक्तांना मिळतो. स्वप्नात कुलदेवतेचे संकेत, स्वप्नात कुलदेवतेचे संकेत भक्तांनो. काहींना देवतेचे नाव ऐकू येते, अनुभव म्हणजे स्वप्न असतं भक्तांनो. तर काहींना नाव ऐकू येते स्वप्नात देवतेचं. मंदिर दिसते, प्रकाश, दिवा, नारळ दिसतो. लोकमान्यतेनुसार भक्तांनो नारळाने जागेपणी काम केलं. देवतेने स्वप्नात संवाद साधला. घरात मंत्रोपचार न करता जप सुरू होणे भक्तांनो. कुलदेवतेचा वास असताना मनात आपोआप जप सुरू होतो. देवांचे नाव ओठावर येते. कारण नसताना देवाकडे ओढ लागते, कारण नसताना देवाकडे ओढ लागते. हा आत्मसमर्पणाचा टप्पा मानला जातो. बाळमामांच्या विचारानुसार गुढसंदेश भक्तांनो. देव येतो जेव्हा भक्तांनो देव येतो तेव्हा आवाज करत नाही, तो नारळात उतरतो, घरात वास करतो आणि भक्ताच्या डोळ्यातून बोलतो. अशा वेळी भक्ताने काय करायचं आहे भक्तांनो? सकाळी देवघरासमोर शांत उभे राहायचं आहे. जास्त मागण्या करू नयेत, फक्त धन्यवाद म्हणावे. कुलदेवतेची आठवण ठेवावी. घरात अहंकार टाळायचा भक्तांनो. कारण कृपा टिकवायची असेल तर नम्रता हवी आहे. देवघरातील कलशातील नारळ जेव्हा गुढसंकेत देतो तेव्हा तो केवळ नारळ राहत नाही, तो बनतो कुलदेवतेचा पहारेकरी. भक्तीचा दुवा आणि घराचा श्वास. कुलदेवतेचा तुमच्या घरात वास करो. कुलदेवता तुमच्या घरात वास करो, तुमच्या मनात स्थिर हो आणि तुमच्या कर्मावर कृपा ठेवो. हीच मी माझ्या बाळमामांच्या चरणी प्रार्थना करतो भक्तांनो. कुलदेवतेची कृपा नेहमी गाजावाजा करत येत नाही भक्तांनो. ती अनेकदा साध्या घरात साध्या नारळातून प्रकट होते. संकटात तडा गेलेला नारळ भक्तांनो. एक मध्यमवर्गीय कुटुंबात भक्तांनो एक मी तुम्हाला छोटी कथा सांगतो. तुम्हाला कुलदेवतेचे वास आणि अनुभवातील मी तुम्हाला थोडक्यात कथा सांगतो. एका मध्यमवर्गीय कुटुंबात कर्ज, आजारपण, तणाव वाढले होते. देवघरातील नारळ अचानक 2 भागात तुटला. भक्तांनो घाबरून न जाता त्यांनी शांतपणे नमस्कार केला. फक्त 15 दिवसात अडकलेले पैसे मिळाले, आजार कमी झाला, घरात हसू परत आले. त्यांचा विश्वास भक्तांनो नारळाने संकट स्वतःवर घेतलेलं होतं. वर्षभर न बदललेला नारळ भक्तांनो. एका वृद्ध आजीने सांगितलेला अनुभव आहे हा. देवघरातील नारळ 1 वर्षभर खराबच झाला नाही. ना वास, ना कीड, ना काळेपणा भक्तांनो. त्या आजी म्हणाल्या, कुलदेवता घर सोडून गेली नाही याचं ते चिन्ह होतं भक्तांनो. स्वप्नात देवतेचा आदेश भक्तांनो. एका भक्ताला सतत अस्वस्थता वाटत होतं. देवघरात नारळ हातात घेतल्यावर डोळे पाणावले त्याचे. एक रात्री भक्तांनो स्वप्नात देवतेचं मंदिर आलं त्याच्या. पुजारी आला आणि शब्द, माझी पूजा कर, असा त्याच्या तोंडामध्ये शब्द येऊ लागला स्वप्नामध्ये. दुसऱ्या दिवशी त्यांनी कुलदेवतेची पूजा केली आणि मनाची अस्वस्थता कायमची गेली भक्तांनो. घरात भांडणे थांबले. एका घरात सतत वाद व्हायचे. देवघरात नारळ बदलल्यानंतर आवाज कमी आले. एकमेकांशी बोलणं सुधारलं. घरात शांतता आली. ते म्हणाले, देवाने घरात पाय ठेवला की भांडणं आपोआप थांबतं. आजारपणातून सुटका भक्तांनो. एका लहान मुलाला वारंवार आजार व्हायचा. आजीनं देवघरातील नारळाजवळ दिवा लावून फक्त एवढंच म्हटलं, कुलदेवता माझ्या नातवाला सांभाळ. हळूहळू मुलाची तब्येत सुधारली. डॉक्टरही चकित झाले भक्तांनो.
हळूहळू त्याची तब्येत सुधारली. डॉक्टरसुद्धा चकित झाले. बाळूमामांचा या विषयावरती भावनिक संदेश काय आहे? भावनिक विचार आपल्या भक्तांना काय सांगितलेला आहे मामांनी? देव शोधायला दूर जाऊ नकोस, तो आधीच तुझ्या देवघरात बसलेला आहे, फक्त विश्वास ठेव. भक्तांनो, शंकेत दुर्लक्ष करू नका, घाबरू नका. देवाशी संवाद साधायला शिका. फक्त शरण जा, कारण देव भक्ताला त्रास देत नाही, तो त्रास दूर करतो. देवघरातील कलशातील नारळ भक्तांनो हा कुलदेवतेचा मुखदूत आहे. जो ऐकतो तो वाचतो, जो हसतो तो कृपेत जाऊन निघतो. भक्तांनो, हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला जर चांगला वाटला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका, कारण आपल्याला बाळूमामांचा झेंडा घरोघरी लावायचा आहे. भक्तांनो, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभारी मानतो. बोला बाळूमामाच्या नावानं चांगलं, हरसिद्धनाथाच्या नावानं चांगलं.